सत्य आणि ज्ञानाचा प्रवाह, समाज आणि भक्तीचा निर्वाण, समर्थ लेखणी। मित्रांनो, सध्या करमाळा तालुका अक्षरशः होरपळून निघतोय। उन्हाचा पारा इतका वाढलाय की घराबाहेर पडणंही कठीण झालंय। दिवसभर कडक ऊन, संध्याकाळी ढगाळ हवामान आणि रात्री प्रचंड उकाडा, अशा तिहेरी कात्रीत करमाळाकर सध्या अडकले आहेत। आज आपण पाहणार आहोत या वाढत्या उष्म्याचा करमाळकरांच्या वर काय परिणाम होतो, करमाळ्याच्या बाजारपेठेवर आणि वाहतुकीवर नेमका काय परिणाम झालाय। सकाळी 11 वाजले की शहरातले रस्ते हळूहळू रिकामे व्हायला सुरुवात। दुपारी 12 ते 5 या वेळेत तर मुख्य बाजारपेठेत पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतो, ज्याचे दृश्य आपण पाहतात। कसा हा शुकशुकाट आहे। अगदी महत्वाचं काम असल्याशिवाय नागरिक बाहेर पडायला तयार नाहीत। व्यापारी सांगतात की गिराईक नसल्यामुळे दुपारच्या सत्रात व्यापार पूर्णपणे थंडावला आहे। एरवी गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये आता फक्त उन्हाचा झळा आणि शांतता उरली आहे। बाजारपेठेसोबतच वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झालाय। करमाळ्यातून जाणाऱ्या हायवेवर वाहनांची वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे। एखाद दुसरीच काय ती गाडी जाताना दिसते। उन्हामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्यांची संख्या रोडवली आहे। याचा सर्वाधिक फटका बसतोय तो म्हणजे दुचाकीस्वारांना आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कष्टकरी मजुरांना। गरम वारे आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य यामुळे दुचाकी चालवणं म्हणजे अग्निपरीक्षाच ठरते। पण म्हणतात ना, उन्हाळा आला की काही गोष्टींची मागणी वाढते। करमाळ्याचे नागरिक आता उन्हापासून वाचण्यासाठी थंड पेयांचा आधार घेत आहेत। रसवंती गृह, लिंबू सरबत आणि आईस्क्रीम पार्लरवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे। शरीराला थंडावा मिळावा म्हणून नागरिक आता माठ आणि शीतपेयांकडे वळले आहेत। आता तुम्ही म्हणाल की सायंकाळी ऊन कमी झाल्यावर आराम मिळत असेल, तर तसं अजिबात नाही। सायंकाळी 5 नंतर नागरिक थोड्या प्रमाणात बाहेर पडतात खरं, पण आभाळ भरून येत असल्याने उकाडा प्रचंड वाढतोय। वारा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक घामाघूम होत आहेत। त्यातच विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे लाईटही मध्ये आधे ये जा करत असते। मित्रांनो, करमाळ्यातील ही स्थिती सध्या चिंताजनक आहे। तुम्ही घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्या, सोबत पाण्याची बाटली ठेवा आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी देखील वापरा। ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच करमाळ्यातील स्थानिक बातम्यांसाठी समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन देखील व्हा। तुर्तास एवढेच। मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो। समर्थ लेखणी रे, शब्दांच्या सागरात तळगव बसते रे, प्रत्येक मनोभाव ती ओळखते, तुझ्या माझ्या सत्यालाच संजीवनी दे।